ज्यावेळेस ते सांगत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी होतं की आपली स्वामी माऊली ही अशी आहे की तिचं नाम नुसतं नाम घेतलं किंवा तिच्या अनुसंधानात राहिलं, नामस्मरणात राहिलं, एवढं स्वामी आई आपल्यासाठी करते. आणि तिला आपलं काम झालं की लगेच सोडून द्यायचं, लगेच आपण विषय, वासना, भोग, प्रपंच ह्याच्यात गुंतून राहायचं. हा, मला तर असा आता झालेला आहे की सगळ्या गोष्टीचा, सगळ्या व्यक्तींचा किंवा हे म्हणजे वाईट अनुभव, चांगला अनुभव सगळ्यातून मी गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर हा निष्कर्षापर्यंत पोहोचलेली आहे की स्वामीशिवाय या जगात आता कोणीच नाही, कोणीच नाही. माझं म्हणजे आई वडील, सासू सासरे सगळ्यांकडून म्हणजे जेवढ्या जवळच्या व्यक्ती आहेत ना, तर त्यांना तुम्ही कितीही आपलं म्हणा, एक मर्यादा असते तोपर्यंत ते तुम्हाला आपलं म्हणतात. त्याच्यानंतर नाही. जे अमर्यादा आहे ना ते म्हणजे स्वामी आहेत. आणि जे अशक्य आहे ना तिथं शक्य करण्यासाठी फक्त स्वामी आहेत बघा. त्यांचा मला अनुभव आला, माझ्या अंगावर सुद्धा काटा आला होता, डोळ्यातून पाणी येत होतं की झाडाला पालवी फुटावी ना तसे त्या मुलीला आहे ना सगळे अंग विकसित झाले, ते सुद्धा वर्षभराच्या. त्या सांगताना तर एवढ्या रडत होत्या ना अक्षरशः, मला पण आता भरून आलेला आहे. म्हणजे आणि सांगू का नको, सांगू का नको अनुभव असं वाटत होतं तुम्हाला सगळ्यांना. पण मला असं वाटलं की बऱ्याच जणांचे पण हे प्रॉब्लेम असू शकतात ना, बरेच जण या फेजमधून, या परिस्थितीमधून जात असतात. तर मला असं वाटलं मनापासून की हा अनुभव तुम्हाला पण सांगावा. मी सहज बसले होते, माझ्या पण घरात चर्चा चालती की एवढं काय करायचं आहे. काही निगेटिव्ह व्यक्ती असतातच, मला पण बोलणारे असतातच की एवढं काय नित्यपठन आहे रात्रीचं, एवढं रात्री 3-3, 2-2 वाजेपर्यंत वाचत बसायचं, एवढं काय. कसं आहे ना मैत्रिणींनो आणि दादांनो, जे अनुभव ज्यांच्या बाबत झालेले आहेत, अनुभव आलेले आहेत, अतिशय तापलेल्या, घाणेरड्या, अतिशय बेकार परिस्थितीतून जे बाहेर आलेले आहे, स्वामींनी त्यांना बाहेर काढलेलं आहे, त्यांनाच तेवढं माहित आहे की स्वामी म्हणजे काय आहेत. कळालं का? मग तुम्ही विचार करा, अशा स्वामींचं नामस्मरण सोडायचं का आणि तात्पुरतं ग्रंथ वाचन आणि नामस्मरण त्यांचं करायचं का? फक्त आपल्या काही प्रापंचिक गोष्टी आहेत, म्हणजे भौतिक जग आहे, त्या भौतिक जगासाठी फक्त तात्पुरता स्वामींचा वापर करायचा. तसं नाही, मला म्हणजे मला तरी पटत नाहीये. माझ्यासाठी कोण आहेत तर फक्त माझ्यासाठी स्वामी आहेत. तर म्हणजे मला आता काय झाले शब्द सुचत नाहीयेत तो अनुभव तुम्हाला सांगितल्यानंतर. असे बरेच अनुभव माझ्या लाईफमध्ये आलेले आहेत. आणि असं सहज मक्खन जैसा, जसं म्हणतात ना आजकालची मुलं, मक्खन जैसा काम झालेलं आहे माझं. असं सिंपल. केवढ्या मोठ्या अडचणी, किती बेकार प्रसंग, काहीही असू दे, जिथे तिथं मी तुझ्या पाठीशी आहे. हा अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव जीव तोडून सांगत आहे.